तुमच्याकडे किती संपत्ती असू द्या, आईबापाची सेवा नाही त्या जगण्याला मजा नाही. एक एक मुद्दा फायनल पुढे पटापटा पुढे सरकायचं. आयांवर कविता करायच्या नाही, आयांवर कादंबऱ्या करायच्या नाही, आयांवर चित्रपट काढायचे नाही. आयांना भाकरी घालायला शिका. आई इतकी बारीक नाही का तिच्यावर कोणीतरी गाणं करावं. आई इतकी बारीक नाही का तिच्यावर कोणीतरी कविता करावी. आई इतकी मोठी आहे त्या तोडीचा शब्दच नाही. बस मदार इज ओनली मदर, नॉट वर्ड फॉर लाईक दॅट. मदार हॅज ए नो एनी वर्ड इन द वर्ल्ड. त्याला बरं नाही म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. ज्ञानच देव, देवच ज्ञान. सुरू झाली पुण्यतिथीला ज्ञानच देव, देवच ज्ञान बोलत जायचं. आता ज्ञानच देव. ज्ञान म्हणजे एम ए बिमे नाही. एम ए बिमे डोक्यातून काढून टाका. रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत. काहींचे पोरं लग्नाला आलेत, बापाला पगार नाही. काहीला रुपया पगार नाही, अख्खं गाव सरवंत आहे. काही 10 लाख भरले तर 1,500 पगार घेतात. इतकी अडपट आहेत. 40% विना अनुदानीचे शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत. कलियुगामध्ये फक्त खरं कोणी बोलायचं नाही. कलियुगात नियम आहे, खरं बोलला का त्याचा गेम. खरं बोलायचं नाही. पुढारी म्हणला बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल जाणला आणि बैलाला गोहरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं. आता एकदम बरोबर. 40% तरुण पोरं नोकरी नाही म्हणून संपली, कोणी बोलायचं नाही. डीएड बंद झालं, बीएड बंद झालं, एटीडी बंद झालं, डिप्लोमा बंद झालं. 42 वर्षाचा तरुणा बाण शेतकऱ्याचा पोरगा आत्महत्येच्या विचारात गेला, कोणी बोलायचं नाही. 42 वर्षाचा पोरगा शेतकऱ्याचा, नोकरी नाही त्याला. तो 30 रुपये स्वतःच्या आईकडे मोबाईलला बॅलन्स टाकायला मागतोय. फक्त बोलायचं नाही, कोणी नाही बोलायचं. कोणी शेतकऱ्याच्या पोरानं आत्महत्या केली ना, बोलायचं नाही कोणी. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून बापानं मुलगा ग्रॅज्युएट केला, जमीन विकून त्यानं फी भरली, तोच पोरगा बीएड झालेली पोरं आज आपली म्हशीवळी द्या, कोणी बोलायचं नाही. बोलायचं नाही. बायकोच्या एक मुलगा ग्रॅज्युएट करायला काय लागतं ना, एक काळ्या आईची सेवा करणाऱ्या काळ्या फाटक्या धोत्रातल्या बापाला विचारा त्याला काय लागतंय ग्रॅज्युएट करायला पोरगा. अरे एक मुलगा बीएड करायला डीएड करायला काय लागलं ना, हे 3 रंगाचं लुगडे नेसणाऱ्या आईला विचारा. शेणाची पाटी डोक्यावर घेऊन रस्त्याला चालणाऱ्या आईला कधीतरी विचारा की तिने स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले तेव्हा मुलगा डीएड झालाय. विचारा तिला. आणि तोच मुलगा बीएड होऊन 42 वर्षाचा झालाय महाराज. आणि तोच मुलगा आईकडं 30 रुपये बॅलन्सला मागतोय. नोकरी नाहीये त्याला. ही परिस्थिती आमच्या पोरांची आहे. आमच्या पोरांनी फक्त तुमचे झेंडे बांधायचे, भोंगे बांधायचे आणि आमच्या पोरांनी फक्त तुमच्या आयुष्यावर 17च्या झटकायच्या. आमच्या पोरांनी सुख नावाची गोष्ट पाहिजे नाही. काय पाहिजे? आमच्या पोराला फक्त 42ची क्वार्टर दिली का आमचा पोरा खुश. आमच्या पोराला पावशेर रस्सा पाजला का आमचा पोरा खुश. आमची खानदान संपली तरी कोणी विचार करायचा नाही. नाही करायचा विचार. ही माझी भाषा नाही, ज्ञानोबारायची भाषा आहे. लिंबाची लिंबुळी किती जरी पिकली तर कावळा सोडून कोणाला आनंद नाही. काय ओवी आहे. लिंबाची लिंबुळी किती जरी पिकली तर कावळा सोडून कोणाला आनंद नाही. आणि खडकावर किती पाऊस पडला तर काही फायद्याचा नाही. काय ओवे का खडकी जैसे वर्षले आगी माझी पेरले. ज्ञानच देव, देवच ज्ञान. इथं एम ए बिमे नाही. एम ए बिमे कोणी खात नाही. कोण खातं? कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला अक्कल राहती? कोणी सांगितलं? दे एवढ्या शाळा निघल्या, एवढे पगार झाले, एवढे पगार झाले, एवढ्या शाळा निघल्या तरी छत्रपतीच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा डाग लागला. महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम ही प्रगती नाहीये. जरा डोक्यात ध्यानात ठेवा. आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आई बाप आहे. कुत्रे संघ हिंडतोय 5 वाजता. दोन्ही टॉमी संघच. एका टॉमीला साखळी, एकाला बरमुडा. दोन्ही टॉमी संघ. त्यांना आई कळत नाही, बाप कळत नाही. हे इंदुरीकरचं वाक्य. इंदुरीकरच्या आयुष्यात एकच खोडे मारा, मी सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे का मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगितो पण खरं बोलतो. सगळ्यांचा घोडा खातो पण खरं बोलतो.
जो उठल तो मला घोडा लावतो, पण मी खरं बोलतो. असा माणूस राहिला नाही त्यानं मला घोडा लावला. 80% दारुडे इंद्रिकरला शिवाय देते. 80%. तर आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं? अरे माझ्या बापाचं काय जात नाही, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो, हे वाईट आहे. 80% पोरी इंद्रिकरला शिवाय देते. आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज होता है इंद्रिकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटता है. प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडता है. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेला औषध पिता है. क्या प्यार हो? संपली माणसं. आता असाल पण इंदुरीकर मरल तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. माणूस काय म्हणत राहा. लोकांना घेणं नाही तुमचं मुद्द्यावर या. ज्ञानच देव, देवच. एक एक पायरी पडून येतो. आता करंट लावून दिलाय तुम्हाला. पहिल्यांदा कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मोरे परिवाराचं तोंड भरून कौतुक करावं का वडिलांच्या पुण्यतिथीला एवढा मोठा सोहळा केला. आणि माझ्या माहितीनुसार 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळानंतर एवढा मोठा कार्यक्रम ह्या परिसरात पहिलाच असेल. या मोरे परिवाराला सगळ्यांना धन्यवाद. आणि शब्दाला सुरुवात थोडंसं किचकट आहे, फक्त किचकट आहे पण सगळ्यांना फिट करून देतो. आपल्याकडे दोन्ही भांडवल आहेत, भांडवलाची हायगाई नाही, फक्त मुद्दा लावून घ्यायचा आहे. मग काय होतं, जी माणसं खास कीर्तन ऐकणारी आहेत त्यांना ते पटलं पाहिजे. आपल्याला सगळ्या रंगाचं कीर्तन करावं लागतं. ज्ञान देवे, देवच ज्ञान आहे. इथं आलोय आपण. जरा सावध राहा. नीट बसले तर बंद कर मोबाईल. ज्ञानच देवे, देवच ज्ञान आहे. आपण आता तिथे फिरू. पुरावा आहे का याला? 10वा अध्याय. अभ्यासावणी गहन ज्ञान, ज्ञानावणी ध्यानशी. पुन्हा 10वाच अध्याय. जेत देत दया आणि शांती, वस्ती आले एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. अजून काही पुरावा आहे का? 18वा अध्याय. चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका. ज्ञान तिथं देव, देव तिथं ज्ञान, ज्ञान देव. एनी डाऊट? एक एक शब्द फायनल, पुन्हा डोकं लावायचं नाही. ज्ञान देव, देव ज्ञान. मग तुम्हाला मला देव व्हायचं असेल, ज्ञान कमावं लागेल. कोणतं ज्ञान? एमए बीमे नाही. एमए फिल्पेटी डेचा कॉम्बेल एलबी डीएड बीएड ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी एमएल डीएड आणि बीएड आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि एफ वाईन बीटेक आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि एमपीएससी यूपीएससी नेट आणि सेटर फार्मसी आणि आयसीटी इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि एमबीएन बीएन हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, मालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. कोणतं ज्ञान? 4था अध्याय. वय आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचा. ते ज्ञान पाहिजे भरवे, जरी म्हणे अति आलावे. ज्ञानच देव. आता साखळी लावून घ्यायची. देवच. आता लागला करंट. आता आपल्याला देव व्हायचं आहे तर ज्ञान लागेल, कारण आपण मुळातच देवाचा अंश आहे. नीट ध्यानात ठेवा. मग आपल्याला देव होता येत का नाही हो? 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीचे, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावा. तुम्हाला देवच व्हावं लागेल. आणि याच्यासाठी आपल्याला काय करायचंय त्याचं उत्तर सुरू झालंय. लहान पोरं सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवले तू. त्याला काय माहिती, 3 वर्ष झाले. सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसरा. खालून पबजी वरून नुडो. 3रीला कोण आहे तुमच्यात? 3रीला कोण आहे तुमच्यात? 3रीला आहे तू? मोबाईल आहे. बसा काय? हा डायरेक्ट 3रीला गेला. एकदा शाळेत गेला. हा पुढच्या महिन्यात 4थीला आहे. हा एप्रिल मध्ये कितवीला जाईल? 4थीला. नाही, ब नाही, क नाही. हा डॉक्टर झाला. काला माणसं नीट होती. वाटुळं झालं धर्माचं. महाराज वाटुळं. धर्माचं वाटुळं झालं, संस्कृतीचं वाटुळं झालं. कोणी बोलायचं नाही. महाराष्ट्रातले जेल जर चेक केले ना महाराज,
तर 60% आरोपी आज बाल गुन्हेगार आहेत. 60%. विचार करायचा नाही कोणी. धर्म मोडाला, समाज मातीत गेला, काही घेणं नाही. आज 16 वर्षाचा पोरगा जर बलात्कार करत असेल, आणि 16 वर्षाचा पोरगा जर खून करत असेल, आणि 17-18 वर्षाचे पोरं जर गुंडांच्या टोळीत घुसून चोऱ्या करीत असतील, तर याच्यापेक्षा धर्माचे वाईट काय? काय वाईट? 16चा पोरगा खून करतोय, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ह्या 4 वर्षामध्ये बापानं मुलाला खांदा दिलाय. 70ची पल्सर आहे 18 वर्षाच्या पोराला. 70ची पल्सर, 10चा मोबाईल आहे त्याच्या हातात. 10,000चा त्याला मोबाईल आहे, 70,000ची त्याच्या पल्सर आहे. देवळाव आणि धाब्या पुढे गाड्या लावून 80% तरुण पोरं दारू पितात. त्याच्यावर तुमचं मत काय आहे? मला घोडा लावा, फक्त खोटं असलं तर सांगा. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. आणि त्याचे परिणाम ऐका एका मिनिटात. 80% पोरं दारू पितात. त्याचे परिणाम या 4 वर्षांपूर्वी बापानं मुलाला खांदा दिला आहे. लोकांनी विचार नाही केला की 70 वर्षाचा बाप जर 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात पाणी होतं असेल, तर त्या बापाचा पाप सांगा मला. पाप सांगा, त्याचं पाप. बनियन मळालं तर पलटी करून घातलं, हे त्याचं पाप आहे. 70 वर्षाचा बाप जर 24 वर्षाच्या पोराच्या तोंडात पाणी होत असेल, तर याच्या वाईटच्या वाईट काय? म्हणून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य सांगतो, इथून पुढे पोरांना विज्ञान जरूर शिकवा, पण त्याच्याबरोबर पुढारी लोक ध्यानात ठेवा, शिक्षक लोक ध्यानात ठेवा. विज्ञानाबरोबर अध्यात्म शिकवा. आणि शिकवावाच लागेल. तुम्ही मुलाला पायथागोरसचं प्रमेय जरूर शिकवा. तुम्ही मुलाला न्यूटनचे नियम जरूर शिकवा. तुम्ही मुलाला पास्कलचे नियम जरूर शिकवा. तुम्ही मुलाला बहुपदी शिकवा. तुम्ही मुलाला घातांक शिकवा. पण तुम्ही मुलाला याला आई म्हणतात हे शिकवा. कधीतरी पोराला मांडीवर घेऊन महिला मंडळ पसायला शिकवा. कधीतरी त्याला तुकोबाची आरती म्हणू द्या. नाही तर इथून पुढची पिढी संपलेली असेल. तुमचं काय मत आहे? हे एवढे लहानारे पोर आहे, हे नाही गायक हो द्या, काय फरक पडत नाही. नाही महाराज हो द्या, काय फरक पडत नाही. पण स्वर होणार नाही याची गॅरंटी आहे. नाही हो द्या गायक, नाही हो द्या महाराज. पण 16 वर्षाच्या पोराच्या हातात जेव्हा बेडी पडते आणि तो बापा समोरून जेव्हा नेला जातो ना, तेव्हा विचार करण्याची वेळ येते की आपण पोरांना काय शिकवलं नाही. तर हरिपाठ सांगतोय, नामाशी विनमुको तो नर पापिया. भजन नाही. खून का झाला? भजन नाही. मर्डर का झाला? भजन नाही. चोरी का झाली? भजन नाही. 17 आणि 18 वर्षाच्या पोराला कशाला क्वार्टर पाहिजे? मिशा फुटला नाही नालायक हो तुम्हाला. मिशा क्वार्टरी मिळतो तुम्ही. थोबाड सडले नालायक हो, गोळे खाऊ गो. अंडरपॅन्टला वा झाल्या क्वार्टर मिळतो तू. खाली दिंडोरून क्वार्टर मिळतो तू. भंगार बापाची 3 रंगाचा आई लुगडं काय करते तुम्हाला? हे बायका मिळालं नालायक हो. बायका रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. बायका नाही मिळणार तुम्हाला. आणि तुम्हाला कोण बायका दिली नालायक? 17 आणि 18 क्वार्टरी पे आता हरले कोण बायका दिली मला? तुम्ही आता आजच स्टेटसला दिवस काढायचे. तुम्हाला कोण बायका? हा विनोद आहे. काय बायका द्यायच्या लायकीचे आणि काय बायका नाही द्यायला? हे इंद्रिकरचे कीर्तन आहे मला. हे फक्त कानाला वाईट आहे, नाही तर सगळं खरं आहे. कोण बायका द्या? आणि काय तुम्हाला बायको द्यायची? काय द्यायची? रुपड्या कमवायची धानत नाही नालायक हो. काय बायको द्यायचं तुम्हाला? 1 रुपया जरा बापाची इस्टेट सोडून कमवून दाखवा. कमवून दाखवा. 17 आणि 18 वर्षाच्या आपल्या तोंडाला क्वार्टर दे. हे छत्रपतीचं रक्त आहे. हे शिवाजी संभाजीच्या विचाराचं रक्त आहे. शळबट आहे का आपण? 18 आणि 20 वर्षी आपल्या क्वार्टरला क्वार्टर लागते. 18 19 वर्षी आपल्या तोंडाला क्वार्टर लागते. आपण माणसं कोण आहेत? अरे आपण माणसं असेच. वाघ फाडला होता संभाजीला, त्या मातीतली माणसं आहे आपण. भिंत चालवली होती ज्ञानोबाला, त्या मातीतली माणसं आहे.
आपण कुठंतरी क्वार्टर प्यायची, मोटरसायकलवर चालला का कुत्र्याला लाथ आणायची, पोरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढायचा. अरे हा माझा टेलपणा किती दिवस चालतो. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. 300 फूट बोर गेला ना फुफुटा आणतो. तुला काय माज आला. मराल बेवडे ओ मराल. भंगरी मराल मराल. आता वाटतं महाराज काही बोलतोय. मी तळतळीने बोलणारा माणूस मला. आणि दारू प्यान तुम्हाला कोण नको म्हणलं. 5,000 रुपये रोज कमायचा, 2,500ची दारू प्यायची. कमव. अरे बापाच्या इस्टेटीवर काय वळवळ करतो, जरा घामाची कमव. रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या, बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी इकल्या. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन धाबे टाकली, जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. हो, ही परिस्थिती आपल्या अवलादीनं आली. आणि तो म्हणतो हे सगळं आपले. हा विनोद नाहीये, हा विनोद आहे. वाट लागून गेली वाट. हो, लग्न जमवणाऱ्या दलालांनी स्लॅब टाकले. सध्या सगळ्यात तेजीत धंदा आहे लग्न जमवणे. लय पैसा ना आलाय का ती पोरीच्या बापाला बोलून देत नाहीत. 50,000 पोराच्या बापाक जातो. 50,000 किती काढले. 1,00,000. रविवारी लग्न झालं, सोमवारी खंडोबा झाला, मंगळवारी नवरी जे गेली आलीच नाही, म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. पहा आता काय माहिती. याला विचारलं काय झालं, नशिबाचा भाऊ. अरे काय झालं. हा विनोद नाहीये. याला ज्ञानच पाहिजे. काय मत आहे तुमचं. आज एक पायरी पुढे सरकायची आपल्याला. ज्ञानच देव. काय ज्ञान आहे. 80% ग्रामपंचायत सदस्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही. 40% ग्रामपंचायत सदस्यांना इंग्रजी पत्र वाचता येत नाही. 40% ग्रामपंचायत सदस्यांना फोन पे पेमेंट करता येत नाही. फक्त झाकली. ज्याच्या घरी एकही गाई नाही तो डेअरीचा चेअरमन आहे. त्याला माहितच नाही बैल दूध देतो का बोकडा देतो. तुम्ही बधीर रे, तुम्हाला तुमचे मेंदू सडले मारा. तुम्ही म्हणता आता माया पुढे बसले का. खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का. अरे धंदा आहे त्याचा. नाही तरी गेला जन्म. घासावं लागत. आपलं कीर्तन वाजायचं म्हणजे 2-4 दिवसाचा आजार आहे. तरी 3रं आहे सकाळपासून. 3 करतो रोज मी. 1 आणि 2 नाही करीत कधी. हलक्या हाती 3-4 3-4. कसा आहे महिना असं 90-92. पण ती काळाची थोडं वाईट वाटतं लोकांना. त्याला पर्याय नाही. ज्ञानच देव. देवच ज्ञान. आता थोडं खाली आपण शाळेतले पोरं सावधान. आणि आता थोडा किचकट मुद्दा आहे. ज्ञान सांगायचं तेवढं ऐका म्हणजे पुण्यतिथीला सुरुवात करायला. काही वनस्पतींना फुले फळे येतात, काहींना येत नाही. शाळेतले पोरं पटकन येतात
अरे येतात येत नाही, काहींना येतात काहींना येत नाही. जरा पहिली ते 10वी पर्यंतची पोरं उत्तर द्या. काहींना फुले फुले येतात, काहींना येत नाही. ज्यांना येतात त्यांना सपुष्प म्हणतात आणि येत नाहीत त्यांना अपुष्प म्हणतात. म्हणजे प्रकार किती झाले? 2. एक सपुष्प, बोला जा पटकन. सपुष्प, हा आता लागला करंट. असपुष्प, अपुष्प. अपुष्प वनस्पतीचे 3 प्रकार पडतात: थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. पुन्हा त्याचे 2 प्रकार पडतात: आवृत्त बीजी, अनावृत्त बीजी. म्हणजे काही फळांच्या बिया आत आहेत, काही फळांच्या बिया बाहेर आहेत. हा आता लागला करंट. ज्या आत आहेत त्यांना आवृत्त बीजी, जे नाहीत म्हणजे बाहेर आहेत अनावृत्त बीजी. आणि त्याच्यात पुन्हा 2 प्रकार पडतात: एकदल, द्विदल. काही धान्य एकदल आहेत, बोला जा द्विदल आहेत. बाजरी एक, बोला जा बाजरी एकदल, गहू एकदल, ज्वारी एकदल, हरभरा, शेंगदाणा, वाटाणा. या जगात एकदल, बंद करतो मोबाईल, एकदल आहे, द्विदल आहे. नाही मी करतो बरोबर. आता करंट लागलाय. पण ह्या जगात एक झाड असं आहे, नीट आहे का बरं का, एक झाड असं आहे त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. ते झाड वांज आहे. आणि त्या वांज झाडाचं नाव अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये यया फळना शुंबिता आणि फुल न तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. आता लागला करंट तुम्हाला. सपुष्प आहे, अपुष्प आहे, एकदल द्विदल आहे. पण एक झाड असं आहे त्याला फळही नाही फुलही नाही. ते झाड वांज आहे आणि त्या वांज झाडाचं नाव. मग तुम्ही मी सगळे कोणत्या झाडाला पाणी घालतोय? यर खोद, मोटर बसव, पाईपलाईन कर, उभा बोर मार, आडवा मार, तिरपा मार, दुसऱ्याच्या इरीत मार, आपल्या इरीत काढ. दोघांची आटलीन चुलत भावालाच पाणी लागलं. ती हिचं पारडू तिला पास, तिचं पारडू हिला पास. मी ती लवकर यावं म्हणून त्याच्या दिवशी फवारली आणि ती मी ती सप्त्याच्या पंक्तीला दिली आणि ती आम्ही मालकऱ्याने लिंबू पिळून खाली. अरे झाड कोणतं आहे? वांस. कोणतं आहे? आता शिक ऐकणाऱ्याला करंट लागला. आणि हे कुणाला जर विद्वान माणसाला पाहिजे असेल तर हा आहे 15वा अध्याय ज्ञानेश्वरीतला. झाड कसं आहे? नीट बस. वांस. आणि वांस झाडाला आपण सगळेजण पाणी घालतो. बांध कोरणे, उभारण्याखाली हात घालून म्हशी इकणे, शिंगड्याखाली घालून गोण्या टाचणे, मतदानाचे पैसे घेणे, ही भिकार नाद लागली आपल्याला. ही भिकार नाद आणि लुटून द्यायचं. पखवाद्याला ताकद कमी पडली ना वाजवायची, त्याला म्हणायचं माईक बरोबर नाही. गायकाला गाता येत नसलं का त्याने म्हणायचं बाबाला स्वर नाही. असं लुटून द्यायचं, लुटून. हा, गुरुजीला शिकवायचा मूड नसला ना त्याने म्हणायचं मुलं पहिल्यासारखी, असं लुटून द्यायचं. एखादा माणूस 13च मतानं पडला ना गावात, तो तर आमचं गावात ना नाही, लुटून द्यायचं. तसं आता सगळे राजकारणी लोक काय लुटून देतात? व गरीबच लोक मतदानाचे पैसे घेतात, झोपडपट्टीतले. चुकीच आहे ते. सरलाट लोक मतदानाचे पैसे घेतात. काय म्हणते तुमचं? देशमुख सुद्धा 96 कुळी मी नाही कर बॉट. पाटील पैसे घेतात. परिणाम काय झाला नीट ऐका. पैशामुळं आर्थिक बाजू वाढली. मग गरीब माणसं तिकडं डोकं. सर्व्हिसवाले सुद्धा मतदानाचे पैसे घेतात. दोघही नोकरीला आहे. 3 लाख घरात येतात त्यांच्या, 1.5 लाख तरी 200 मागतात.
आणि वरून म्हणतात सांगू नको. ही आजची परिस्थिती झाली, हा किंवा नाही. त्यामुळं विद्वान माणसं राजकारणात उतरत नाही. तुम्ही ध्यानात ठेवा, जी माणसं हुशार आहेत ती इकडे डोकं लावतात. सेवानिवृत्त न्यायाधीश, हायकोर्टांची वकील, प्राचार्य विद्यालयाची, ही लोक गावांमध्ये ग्रामपंचायत सोसायटीत का उतरत नाही? विद्वान माणसं इकडे डोकं लावित नाहीत. ते हुशार आहेत, ते 10 लाख घालून लोकांचे घोडे खायला मोकळे नाही. 10 लाख घाला, कोणचा आहे घोडा खा?